अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुद्रा। सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, काही लोक असे असतात की ते आयुष्यभर कष्ट करतात, खूप परिश्रम करतात, जमीन आणि आकाश एक करतात, तरी सुद्धा ते कधीच श्रीमंत होत नाही। त्यांच्या घरात पैसा येत नाही आणि आलाच तरी तो टिकत नाही। चला तर पाहूया असे 5 व्यक्ती कोण आहेत। पण त्याआधी आपण गुरुमाऊली या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती। तर मंडळी, हिंदू धर्मशास्त्रात असा उल्लेख आहे की व्हिडिओत सांगितल्या जाणाऱ्या या 5 व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या ते श्रीमंत होत नाहीत। तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजेच जी व्यक्ती मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही। पण समजा तुमचा व्यवसाय असा आहे की तुम्हाला मळकट कपडे घालावे लागतात किंवा तुम्ही घातलेली कपडे मळकट होतात, तर हे मान्य आहे, कारण परिश्रम कष्ट हे ईश्वराचेच एक रूप आहे। मात्र कधीही काम न करता सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींची वाणी कठोर आहे, ज्यांच्या तोंडून सतत अपशब्द बाहेर पडतात, दुसऱ्यांना नेहमी दुखवतात, त्यांच्या तोंडात सतत शिव्या शाप असतात, वाईट भावना असते, तर असा स्वभावाचा मनुष्य कधीच श्रीमंत होत नाही। आणि जर नशिबाने त्याच्याकडे पैसा आलाच तर माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरी वास्तव्य करत नाही। तिसरी गोष्ट म्हणजेच जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो व सूर्यास्ताच्या समयी सुद्धा झोपलेलाच असतो, असा व्यक्ती कधीही आयुष्यामध्ये श्रीमंत होत नाही व माता लक्ष्मीची कृपा राहत नाही। कारण माता लक्ष्मीच्या आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त होय। या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते। या 2 वेळा अत्यंत प्रसन्न असतात, महत्वाच्या असतात आणि या दोन्ही वेळेला केलेलं कार्य ही नेहमी सफल होतात आणि म्हणून या 2 वेळा झोपण्यासाठी नक्की टाळाव्यात। आता चौथी गोष्ट म्हणजेच ज्या व्यक्ती पाय न धुतात झोपतात, अस्वच्छ पायाने झोपतात, अशा व्यक्तींच्या घरी रोगराई वाढते, आजारपण वाढतात, त्यांचा भरपूर पैसा पुष्कळ धन आरोग्यासाठीच खर्च होते। आजारपणासाठी भरपूर पैसा लागतो, भरपूर खर्च होतो, हे तर तुम्हाला माहीतच असेल व अनुभवही आला असेल। स्वच्छता ही भरपूर महत्वाची आहे। हिंदू शास्त्रानुसार विचार केला तर हिंदू धर्मशास्त्रानुसार असं म्हणलं जातं की ज्या व्यक्ती पाय न धुतात झोपतात त्या घरात व त्या व्यक्तींच्या आयुष्यात आजारपण वारंवार येतच। तसेच या बाबतीत अजून एक चूक अशी आहे की लोक ओल्या पायांनी झोपतात, त्यांच्या सुद्धा आयुष्यात नशीब साथ देत नाही। पाय स्वच्छ केले मात्र न पुसताच ओल्या पायांनी झोपल्यास गरिबी नक्की येते। अनेक जण या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि आपण अनुभव घेऊन पाहू शकता। आता 5वी गोष्ट आहे, शेवटची आणि खूप महत्वाची आहे। ही चूक बरीच लोक करतात। जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यावर उरलेलं तेल अन्य अवयवांवर जसं की चेहऱ्यावर, हातावर, पायावर चोळत बसतात, त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचे स्थान राहत नाही। आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असेल तर ती नक्की बदलली पाहिजे, तरच माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात स्थान निर्माण होईल। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक चालता चालता त्यांच्या नखांनी गवत तोडतात, बसल्या बसल्या जमीन उकरतात, या व्यक्तींच्या जीवनात पैसा कधीच टिकत नाही। या गोष्टी जरी विश्वसनीय वाटत नाही किंवा लवकर विश्वास बसत नसला तरी पण एवढे लक्षात घ्यावा की आपल्या ऋषीमुनींनी अनेक वर्षांची साधना करून, अनेक वर्षांच्या अनुभवांचा सार एकत्र करून या गोष्टी आपल्यासाठी दिलेल्या आहेत। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परिपूर्ण सत्य आणि अचूक असेलच असे नाही, पण गुरुमाऊली चॅनेल तसा दावाही करत नाही। अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा। काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा, त्याची उत्तरे देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो। श्री स्वामी समर्थ।